छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन इथं शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले। यामध्ये इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी भद्रकाली ताराबाई समोर दिल्ली दिनवाणी झाली या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर रमेश जाधव होते। छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब सर्वात ताकदवान बनला होता। अशा काळात त्यांच्यावर हल्ला न करता बुद्धीच्या बळावर जेरीस आणण्याचा पराक्रम महाराणी ताराबाईंनी केला होता। त्यांच्या युद्धनीतीमुळेच औरंगजेब जेरीस आला। छत्रपती महाराणी ताराबाई यांचा फक्त पराक्रमच नाही तर त्यांच्या त्यागाचा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा इतिहास जगासमोर आला पाहिजे असं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं। 1940 मध्ये बेळगावमधील रंगूबाई साहेब जाधव भोसले यांनी 650 पानांचा ग्रंथ लिहिला आणि स्वतः प्रकाशित केला। त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनीही कागदपत्र जमा करून ग्रंथाची निर्मिती केली। पहिल्या 2-3 इतिहास संशोधकांमध्ये त्यांचं नाव घ्यावं लागेल असंही त्यांनी सांगितलं। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी यावेळी बोलताना आपण सर्वांनी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जाणून घेऊन एकोप्याला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेऊया असं आवाहन केलं। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला अध्यक्षा शैलजा भोसले, उद्योजक सुरेंद्र जैन, पन्हाळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, CM गायकवाड, व्यंकप्पा भोसले, विजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।